सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा थांबली आहे। केंद्र सरकारकडून डेटा आल्यावरच कर्जमाफीला सुरुवात होणार आहे। सरकारने केंद्राकडे इन्कम टॅक्स संदर्भामध्ये माहिती मागवली आहे। ही माहिती हाती येण्यास 5 ते 6 दिवस लागणार आहेत आणि त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये तरी अंमलबजावणी होणार का हा प्रश्नच आहे। त्याचबरोबर आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी की नाही हा निर्णय होण्याची शक्यता आहे। तसा निर्णय झाला तर अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील। यामुळे सरकारला शेतकरी संघटनांच्या रोषाला पुन्हा एकदा सामोरे जावं लागणार आहे। दरम्यान आमदार विनोद निकोल यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती शेतकरी कर्जमाफीवरून आंदोलन केलंय। सरकारने 2 लाखांची अट न ठेवता सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी या आंदोलनामार्फत केली आहे। युतीच्या सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफीची घोषणा केली। 30 जूनपर्यंत पूर्ण कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचे आश्वासन आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलं। परंतु आज आपण पाहतोय की अजूनही ही कर्जमाफी झालेली नाही, त्याची अंमलबजावणी झालेली नाही। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, परंतु ही 2 लाखाची मर्यादा न ठेवता महाराष्ट्रातील जेवढे पण शेतकरी कर्जबाजारी आहेत त्या सर्वांचे कर्ज हे सरसकट माफ करून शेतकऱ्याच्या मालाला 1.5 हमी भाव द्यावा। त्याचप्रमाणे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी करावी, तरच या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हा कुठेतरी कर्जापासून दूर राहील किंवा त्याचे कर्ज माफ होईल। आणि कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा लांबण्यावरून काँग्रेस आमदार नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे। सरकार तारीख पे तारीख देतं म्हणजे आर्थिक स्थिती काय आहे हे समजून घ्या, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे। तर सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावतंय असं विजय वडेट्टीवार म्हणाले। या दिवशी सरकारने तारीख दिली असेल शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं, म्हणजे याचा अर्थ सरकारने ते तपासलं होतं, ते तपासून सरकारने घोषणा केली होती असं आपण मान्य करू। पण सरकार तारीख पे तारीख देत आहे याचा अर्थ सरकारचा दिवाळा निघालेला आहे आणि यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची आहे। आमची मागणी आजही आहे की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करावं, ही भूमिका आमची आहे आणि ते सरकारने करावी। सरकार या कर्जमाफीच्या माध्यमातून बँकांचा फायदा करायला निघालेले आहेत। ज्यांची नियत खोटी आहे, मी सांगितलं आहे की हे फसवी कर्जमाफी आहे। मग शेतकऱ्यांची ही बनवाबनवी आहे आणि यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचीच नाही आहे। त्यामुळे हे तारीख पे तारीख चालली आणि द्यायचं असेल तर थातूर मातूर काहीतरी करून लोकांच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याची या सरकारची भूमिका आता मला दिसते आहे। खरीपाचा हंगाम सुरू असताना शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही, कर्जमाफी झाली म्हणून शेतकऱ्यांनी पैसे भरले नाहीत, आज त्याच्या घरात काही नाही आणि त्याला तुम्ही फसवताय, त्याची दिशाभूल करताय। हे पाप आहे, हे सरकारला हे भोगावं लागेल। शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडणार आहे। शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत ते चर्चा करणार आहेत। तर काल तुपकरांनी मंत्रालयासमोर आंदोलन देखील केलेलं होतं आणि त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांसोबत शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे। आणि दरम्यान कर्जमाफी संदर्भामध्ये विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। कर्जमाफीच्या याद्या तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आता हातामध्ये घेतलेलं आहे। सगळ्या माहित्या एकत्रित करून मग ऑनलाईन झाल्यानंतर त्याची कृटणी होईल आणि त्यामुळं त्याला थोडा वेळ लागायला लागला आहे, कारण कोणताही शेतकरी वंचित राहू नये ही याच्या मागची भूमिका आहे। आता बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या याद्या तयार झाल्या आहेत। ज्या जिल्ह्यांच्या याद्या तयार झालेल्या आहेत अशा जिल्ह्यांना लाभ द्यायला सुरुवात होईल आणि 1 आठवडाभरामध्ये पैसे वर्ग होतील। पुढची बातमी जाणून घेऊयात। विधान भवनामध्ये येणाऱ्या जेवणात माशी सापडली आहे असा आरोप काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेंनी केलाय। एका आमदाराच्या जेवणामध्ये माशी सापडली आहे।